कामरगाव येथील आठवडी बाजार परिसरात वाढीव आणि कथित मनमानी वीज बिलांच्या विरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून वीज बिलांमधील तफावत दूर करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी नूर शहा आणि गवर शहा यांनी उपोषण मागे घेतले। मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणाच्या वाढीव आणि कथित मनमानी वीज बिलांच्या कारभाराविरोधात कामरगाव येथे आंदोलन करण्यात आले। उपोषणकर्ते नूर शहा आणि गवर शहा यांनी 13 ऑगस्टपासून कामरगावच्या आठवडी बाजार परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते। सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवावा आणि वाढीव वीज बिलांची दुरुस्ती करून ती कमी करावीत या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। या उपोषणामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्येही महावितरणाच्या कारभाराविरोधात नाराजी पाहायला मिळाली। आंदोलनाची दखल घेत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली। वीज बिलांमधील तफावत आणि तांत्रिक बाबी तपासून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेत। लागणार नाही असं असताना या वीज वितरण कंपनीने जबरदस्तीने बिल जर थकलं तर त्याचं मीटर काढून देणे, तिथे स्मार्ट मीटर लावणे आणि त्याला अवास्तव बिल देणे, कोणाला 25,000, कोणाला 50,000, कोणाला 98,000, ज्याच्या घरात एक लाईट आहे त्याच्या घरात 98,000 रुपये बिल आलेलं आहे। झोपडपट्टीत राहणारा ज्याचं घर अंगावर पडते आहे आणि तिथे एकच लाईट आहे, अशा वीज ग्राहकाला 98,000 बिल आलं आणि त्याचा रोजगार मात्र 0 आहे। जो 300 रुपये रोज कमावतो अशा ग्राहकाला 98,000 जर बिल आलं तर तो काय करेल? तो या कामरगाव परिसरात ज्या दिवशी बिल आलं त्या दिवसपासून दारू पिऊन जसा कुत्रा पिसाळतो तो असा लगलग फिरतो त्याप्रमाणे तो दारू पिऊन फिरत आहे पूर्ण गावात। त्याची लाईन बंद आहे, त्याचे मुलं बाळा अंधारात आहेत। जर उद्या त्याच्या मुलाबाळाला सर्पदंश झाला किंवा काही चुकीचा प्रकार घडला त्याची सर्वस्वी जबाबदारी या वीज वितरण कंपनीची राहील। आणि आमच्या गावचे श्री नूरशहा गवरशहा हे आमरण उपोषणाला बसले होते, 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। त्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे, तो अमरावती येथे पंजाबराव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याच्यावर खूप मोठी सर्जरी झाली। असं असताना त्यांनी या वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषण केलं। महावितरणाच्या आश्वासनानंतर नूर शहा आणि गवर शहा यांनी 15 ऑगस्ट रोजी आपले आमरण उपोषण मागे घेतलेत। आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून वाढीव वीज बिलांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ब्राह्मणवाडा काय झालं होतं तुमच्या घर मीटरचा काय प्रॉब्लेम? माझ्या मीटरचा प्रॉब्लेम होता, 4 महिने व्यवस्थित बिल आला 1500, मग 5 महिन्यात 27,000 झालं। 27,000 कमी करून देऊ म्हणा, तर कमी तर झालंच नाही, मग डायरेक्ट 32,000 दिलं लिहून। तुम्ही इथं येऊन बसलो मग। ठीक आहे, आता उपोषणला बसले, आज साहेब लोक आले, काय म्हणत होते तुम्हाला? काय म्हणून राहिले ते का आम्ही जुनं मीटर आणू आणि स्मार्ट मीटर घेऊन ते बसू, याची त्याची युनिट किती पडते तर त्याच्यात मी तुम्हाला मायनस करून देऊ। तुम्ही समाधान आहे का? काही हरकत नाही, पण मध्ये आज किती दिवसात लावते काय लावते हे त्यानं पटकन करावं। ठीक आहे, आपल्यासोबत गावातील नागरिक आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, समाज कार्यकर्ते कामरगावातली सुद्धा आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की या आधी देखील एमएससीबीच्या विरोधात बऱ्याच वेळा कारंजा तहसीलला सुद्धा आंदोलनाला बसले होते। स्मार्ट मीटर हा सर्वच नागरिकांना देण्यात आलेला आहे आणि आपल्या जे मुख्यमंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फक्त शासकीय कार्यालय आणि इतर मोठे जे मिल कंपन्या असेल महावितरणाच्या आश्वासनानंतर कामरगावातील आमरण उपोषण तुतार्स मागे घेण्यात आले आहे। मात्र वाढीव वीज बिलांचा प्रश्न प्रत्यक्षात कधी सुटतो आणि नागरिकांना किती दिलासा मिळतो याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे।